तुम्ही घरीही स्वयंपाक करा आणि घरच्या घरी जेवण करण्याकरता बसा, तुम्हाला जेवण तेवढंच चविष्ट लागणार नाही, पण सगळ्यामध्ये बसून असणारा गोपाळ काल्यासारखा असणारा काला करा आणि पंक्तीला जेवण करा. वरणाला थोडं जरी सामान टाकलेलं असलं तरी लोक जेवण झाल्याच्या नंतर वरणाचं बकेट बोलवतातच, वरून दोन दोन दुरून पितात आणि पुन्हा म्हणतात काय वरण नंबर 1 झालं. त्याचं कारण एक आहे, इथं सगळ्याचं प्रेम आहे आणि त्या प्रेमामुळे असणारा तो प्रसाद बनतो. विडाला विडाला नरसिंह भगवंताचा किंवा इतर असणारे भगवंताचे अवतार भरपूर आहेत. कुठल्याही अवताराचं तुम्ही जर वर्णन करायचं म्हटलं किंवा भगवंताचा जर जन्मोत्सव सादर करायचा म्हटलं तर याच्या बाबतीमध्ये फार असणारी पुण्याची गोष्ट आहे बरं का. आता सांगतो, देवाचा जन्मोत्सव हा सादर करावा लागतो. संताची काय करावी लागते? पुण्यतिथी. आणि आपलं काय करावं लागतं? संताची करावी लागते पुण्यतिथी, देवाचा करावा लागतो जन्म उत्सव, आणि आपलं 13वा वर्ष श्राद्ध पुण्यतिथी. खेळ संपला आपला. बर, आपल्या बाबतीमधली गोष्ट सांगतो. आपल्या बाबतीमध्ये वर्णनच असं केलेलं आहे, माय बाप जन्म देती संत चुकविती मरण. संताच्या बाबतीमध्ये. आणि देवाच्या बाबतीमध्ये वर्णन केलेलं आहे, जर देवाचा तुम्ही असणारा जन्म उत्सव किंवा देवाच्या बाबतीमध्ये देवानं जे काही कर्म केलेलं आहे त्याचं जर गुणगान करण्याकरता जर सुरुवात जर केली तर भगवद्गीता सांगते, जन्म कर्म च मे दिव्या मेवं यो व्यक्ती तत्वतः त्यक्त्वा देहं पुनर्जन्म नैति मामेति सोऽर्जुन. जर देवाचा जन्मोत्सव सादर केला ना तर त्या माणसाच्या पाठीमागे सगळ्यात मोठं दुःख लागलेलं आहे, जन्माचं आणि मरणाचं. हे दुःख नाश करण्याकरता दुसरं तिसरं कुठलंच कार्य नाही. देवाचा जन्मोत्सव असणारा सादर करा किंवा देवाचा असणारा जी काही देवानं भूमिका या अवतारामध्ये केलेली आहे त्याचं वर्णन करण्याकरता सुरुवात करा. सगळ्यात मोठं असणारं हे दुःख निरसन होऊन जाईल, दुःख मात्र संपेल. तुकोबाराय सांगतात, जन्म मरणाच्या खुंटतील खेपा होईल हा सोपा सिद्धपंथ, होईल हा सोपा सिद्धपंथ, होईल हा सोपा तसं देवानं सांगितलेलं आहे की तसा तर मला जन्म नाही बरं का. देवानं स्वतःहून सांगितलं तसा तर मला जन्म नाही. देव स्वतःहून सांगतात, माझे अजत्व जन्मने अक्रियताची कर्म करणे, हे अविकार जो जाणे तो परम मुक्त. मुक्त कोण? माझे अजत्व जन्मने अक्रियताची कर्म करणे, हे अविकार जो जाणे तो परम मुक्त. अरे बाबा, देवाला जन्मही नाही आणि देवाच्या बाबतीमध्ये कर्म सुद्धा नाही, पण तरी सुद्धा देव मायेचा असणारा अंगीकार करतो. आणि अंगीकार करून आजीबाई कोण आहे त्याला घ्या एकदा. कोण आहे? लेकराला घ्या एकदा. या पुढं सारखा, या पुढे या थोडस.
बोलू नका बरं का, आता बोलू नका. कीर्तनामध्ये माणसाला थोडं ऐका. ऐका, कीर्तनामध्ये कितीही माणसाने सांगा, पुढं सरकून बसा, पुढं सरकून बसा, पुढं सरकून बसा, कोणी माणसं पुढे येऊन सरकणार नाहीत. पण आता इतक्यात बरं का, ऐका माझ्याकडे लक्ष द्या. आता जर शिंदे सरकारनं सांगितलं लाडकी बहिणीचे पैसे ज्यांना भेटले नाहीत त्यांनी आता राम महाराजाकडे सगळ्याची लिस्ट करून दिलेली आहे आणि पटपट पैसे घेऊन जा. इथपर्यंत येते माणसं, इथपर्यंत. बरोबर आहे का नाही? हा. आणि इथं फॉर्म सुद्धा भरायची गरज नाही असं सांगितलं असतं, बघायचंच काम नाही हो महाराज. पण कथा कीर्तनामध्ये शक्यतो माणसानं सगळ्यात अगोदर यावं, जागा असणारी पकडून धरावी बरं का. हा, कारण ही कथा कीर्तनाची असणारी भूमिका आहे. आणखी एक सांगतो, सगळे माया पाश तोडून इथं येऊन बसजा बरं का. सगळे माया पाश असणारे तोडून, नाहीतर लक्ष आपलं घराकडे वगैरे विचलित होण्याकरता काही नाही. नाही तर जुन्या काळामधली मी पद्धत सांगतो, लहान होतो मी, रामायणाची पोथी लावायची, वाचणारे बाबा वाचायचे, सांगणारे बाबा सांगायचे, आणि आजीबाईंनी घरून 1 किलोभर कापूस घेऊन यायचा, त्याला युगीत घ्यायचं आणि वाती वळीत बसायचं. काय आहे का त्याचा काही? बोलू नका. विठाला विठाला इथं अभंग घेतलेला आहे जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांचा, आणि तुकोबाराय या अभंगामध्ये वर्णन करतात. एवढे जी भगवंताचे असणारे जे अवतार आहेत ना, हे सगळे असणारे अवतार आमच्या करता आहेत. किती आहेत देवाचे अवतार? अंगी चिया रोमा किती, जयासी तयासी न गणवती, तैसिया माझिया विभूती असंख्य मज. सांगा, आपल्या अंगावर केस किती आहेत? मोजता येतील? अजिबात मोजता येणार. देवानं स्वतःहून सांगितलं, माणसाच्या अंगावरचे जसे केस मोजता येत नाही, तसं देवानं सांगितलं माझे किती अवतार आहेत हे सुद्धा मला सांगता येत नाही. संतांना प्रश्न विचारला किती देवाचे अवतार आहेत, संतांनी सांगितलं अनेक जरी अवतार असले तर आम्ही अनेक अवतार मानत नाहीत, फक्त आम्ही 10च असणारे अवतार मानतो. संतांनी फक्त मोजके 10च असणारे अवतार सांगण्याकरता सुरुवात केली. कच्छ, मच्छ, वराह, नरसिंह, वामन, परशुराम, राम, कृष्ण, बौद्ध अवतार, कलंकी अशा स्वरूपामध्ये असणारे 10च असणारे अवतार मानण्याकरता सुरुवात केली. आणि काकड आरतीच्या प्रमाणामध्ये तर वर्णन केलेलं आहे. अवताराच्या राशी तो हा उभा विटेवरी, काकड्यामधलं बरं का. आणि ज्यांनी काकडा केला त्यांनाच ते प्रमाण पाठ. पण आता कसं झालेलं आहे, गावोगाव बरं का सप्ते मोठमोठे होईलेत. 40-40 हजाराचा महाराज गावात यायलाय. लहाने नाही बरं का, मोठमोठे. फक्त सगळ्यात कार्यक्रम जर फिका कोणता पडत असेल, कोणता? काकड्याचा. हा, सगळ्यात फिका कार्यक्रम. आणि विना घ्यायचा म्हटलं की लोकांना तर यमत दिसायला. त्याला म्हणलं का नाही 5 मिनिट विना घे, त्याला माहिती आहे आता जर अडकिला ना गळ्यामध्ये 4 वाजेपर्यंत निघत नाही पुन्हा. ते म्हणते 5 मिनिटात आलो 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 म्हणून तिकडेच निघून जाणार, इकडे परत येणारच नाही ते. महाराज, काकड आरतीच्या भागामध्ये आज 70-80 अभंग जर म्हणायचे म्हटलं ना, काय त्याच्यामध्ये प्रेम असणार आहे. पण शक्यतो आता आपल्या गावातला भाग सोडून द्या, दुसऱ्या गावामध्ये सगळे बिचारे रोजानंच आणलेले बरं का. सगळ्या तारखा संपून गेलेला. उठा उठा जागे भारी आता,
काय करावं काय नाही, चहा त्यांना नाही, आंघोळीला पाणी नाही, कुठली सोय नाही, काय नाही. त्यांना झोपायची सोय म्हणजे जिथं सप्ताह आहे तिथंच आहे. 7 दिवस काकडा करायचा, सगळ्या शेवटला त्यांना असं बसावं लागतंय. नारळ बी कोणी देत नाही, काहीच नाही. सगळा सप्ताह संपून जातो, सगळ्याचे पाकिट वाटप होते तर, आणि वाटप झाल्याच्या त्यांना म्हणतात या पुढं, बसवायचं पुढं आपलं. 700 रुपये काढून द्यायचे, नारळ द्यायचं. एवढं वर्ष भागवा बरं का, आता एवढं वर्ष भागवा, आणि पुढल्या वर्षी नक्कीच या. कशाला? खरी भक्ती केली त्याला काही नाही, त्याला चहा नाही, पाणी नाही. आम्ही गावात गेलो का नाही, महाराज आले 25 माणूस महाग, चला चहा प्याला, जेवण करायचं. काय धंदा आहे का? खऱ्या भक्तीला कोणी विचारेना. आणि त्या महाराजाला विचारा काकडा पाठ आहे का? आपण काकडा करीत नाही म्हणला. अजिबात आपण काकडा करत नाही, अजिबात. परीक्षा घ्यायची असेल तर त्याला अगोदर विचार, हरिपाठ येतो का, काकडा येतो का? त्याला काहीच नाही अजिबात. तेवढीच क्लिप बघायची, हो 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 लय नंबर 1 द्या 20,000. महाराज हे काकडा आरती मधलं असणारं प्रमाण आहे. महाराज अवताराच्या राशी तो हा उभा विटेवरी, आणि शंख चक्र गदा पद्म सहित करी, देखिला देखिला देवा आधी देव बरवा. आता इथं देवाचे अवतार किती आहेत तर अवताराच्या राशी आहेत. संतांनी सांगितले 10, आणि व्यास महर्षींना प्रश्न विचारला किती देवाचे अवतार? व्यास महर्षींनी सांगितले, संतांना जरी 10 सांगितले असले, मी मात्र तुम्हाला 24 सांगतो. आता ते 24 अवतार व सिरियलना जेवढे होतील तेवढे तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो, फक्त लक्ष द्या बरं का. पहिला जर भगवंताचा कोणता अवतार असेल तर पहिला अवतार सांगितलेला आहे भगवंताचा विराट स्वरूपामधला. ही सगळी जी सृष्टी निर्माण झालेली आहे ती विराट भगवंताच्या शरीरापासून निर्माण झालेली आहे. आणि विराट भगवंताची निर्मिती कशापासून झाली? 5 कर्म इंद्रिय, 5 ज्ञान इंद्रिय, 5 प्राण आणि 1 असणार मन. किती झाले? वा छान बरं, छान. 16. सुरुवातीला या 16चा असणारा समूह झाला, आणि 16चा समूह झाल्याच्या नंतर त्याच्यापासून विराट भगवंताची निर्मिती, पाण्यामध्ये शयन केलं, नाभी कमलाची असणारी उत्पत्ती झाली, सुरुवातीला ब्रह्मदेवाची उत्पत्ती झाली. आणि ब्रह्मदेवाला सांगितलं आता सृष्टीची निर्मिती करण्याकरता सुरुवात करा. आणि ब्रह्मदेवानं तिथून पुढे सृष्टीची निर्मिती करत असताना भगवंताने जो पहिला अवतार घेतला त्या अवताराचं वर्णन आहे सनकादिकांचा. पहिला जर कोणता भगवंताचा अवतार असेल तर 24 अवतारापैकी पहिला अवतार आहे सनकादिकांचा. आणि हे सनकादिक एवढे साधारण नाहीत बरं का. हे सनकादिक म्हणजे एवढे साधारण नाहीत. या सनकादिकाची शरणांगती जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज सुद्धा करतात. म्हणजे सनकादिक किती श्रेष्ठ असले विचार करा. तुम्ही सनकादिक संत, तुम्ही सनकादिक संत, म्हणविता कृपावंत, म्हणविता कृपावंत, यभडा करा उपकार, म्हणविता
भगवंताचा पहिला जर कोणता अवतार असेल तर तो सनकादिकांचा. आणि सनकादिक एवढे साधारण नाहीत. एक दिवस ब्रह्मदेवांनी त्यांना प्रश्न विचारला, बाळांनो, तुम्ही आता अवतीर्ण झालात, जन्माला आलात, आणि त्या सनकादिकाच्या बाबतीमध्ये सांगितलेलं आहे सगळ्या पूर्वजांची पूर्वज म्हणजे सुरुवातीला जर अवतार कोणाचा असेल तर सनकादिकाचा आहे. तर वडिलांनी म्हणजे ब्रह्मदेवानं सांगितलं, लहानाचे मोठे व्हा आणि काय करा, मोठे होऊन लग्न करा आणि आनंदामध्ये असणारा संसार करा. ते सनकादिक आपल्यासारखे वेळे नव्हते. त्या सनकादिकांनी डोकं चलवलं. ज्या अर्थी आपला बाप आपल्याला म्हणतो लहानाचं मोठं व्हा, लग्न करा आणि संसार करा, त्या अर्थी दालमे कुछ तो काला है. बस, म्हणजे संसाराचं काहीतरी ओझं आपल्या डोक्यावर टाकून बाप निघून जाणार आहे. त्या अर्थी संसारामध्ये दुःख असलं पाहिजे. या 4 जणांनी विचार केला आणि बैठक बसवली. हे 4 जण कोण? सनक, सनंदन, सनातन, सनत कुमार, हे 4 जण सख्य असणारे भाऊ. आणि आज जर त्यांचं वय जर सांगायचं म्हटलं तर सगळ्यात अगोदर त्यांचा जन्म झालेला सृष्टीच्या अगोदर, पण आज सुद्धा त्यांच्या अंगावर चड्डी सुद्धा नाही. म्हणजे त्यांचं वय किती असेल आता? फक्त 5 वर्षाचं त्यांचं वय आहे. आज सृष्टीच्या अगोदरचे आहेत, पण वयामध्ये मात्र त्यांनी बदल होऊ दिला नाही. त्याचं कारण एक आहे. वयामध्ये का बदल होऊ दिला नाही तर आजपर्यंत ते सनकादिक श्रीहरीची मूर्ती आपल्या हृदयामध्ये धारण केलेली आहे आणि सारखं श्रीहरीचं चिंतन करतात. म्हणजे वयामध्ये बदल होऊ दिला नाही. पहिला असणारा अवतार. नंबर 2 अवतार भगवंतानी दुसरा जर कोणता अवतार घेतला असेल तर भगवंताचा दुसरा असणारा अवतार सांगितला श्रीमद भागवत महापुराणामध्ये वराह भगवंताचा. म्हणजे भगवंतानी दुसरा जो असणारा जो अवतार घेतलेला आहे तो वराह भगवंताचा घेतलेला आहे. आणि हा वराह भगवंताचा अवतार का घेतला? आज ही सगळी पृथ्वी आपल्याला दिसते, पण याच्या अगोदर ही सगळी पृथ्वी हिरण्याक्ष नावाच्या दैत्यानं रसातळाला नेली होती. या पृथ्वी तलाच्या खाली असणारे 7 असणारे पाताळ आहेत. त्या पाताळाची नावं सांगतो, लक्षात ठेवा. अतल, वितल, सुतल, रसातल, तलातल, महातल आणि पाताळ. किती झाले? 7. आणि त्या रसातळाला असणारी हिरण्याक्ष नावाच्या दैत्यानं पृथ्वी नेली. कुणालाच वर पृथ्वी आणता येईना. या भगवंतानी पंढरीश परमात्म्यानं वराहाचं असणारं रूप धारण केलं, खाली गेले रसातळाला आणि त्या हिरण्याक्षासोबत असणारं युद्ध खेळलं. आपल्या दाढेवर असणारी ती पृथ्वी ठेवली आणि वर घेऊन आले. पण वर घेऊन आल्याच्या नंतर त्यावेळेला जमीन दृष्टीला कुठं पडत नव्हती. सगळं या पृथ्वी तलाच्या वर असणारा पाण्याचा भाग झाला होता, जलमय असणारी पृथ्वी. देवानं काय केलं? आपल्या खुरांनी सगळं असणारं पाणी शांत केलं आणि पाणी शांत केल्याच्या नंतर त्याच्यावर असणारी ही पृथ्वी ठेवली. आता शास्त्रज्ञ वैज्ञानिक म्हणतात आज पृथ्वी तलावर 71% पाणी आहे आणि 29% पृथ्वी आहे. माझा प्रश्न असा आहे, जर या पृथ्वी तलावर जर 75% जर पाणी असेल आणि 25% जर पृथ्वी असेल तर तेवढी पृथ्वी पाण्यामध्ये विरघळून जायला पाहिजे. बरोबर आहे ना? असं समजत नसेल, एक टोपलं भरून पाणी घ्या आणि एक असणारा चेंडूभर असणारी मातीचा असणारा गोळा एक तयार करा आणि टोपलं असणारं पाणी आहे उचला आणि त्या पाण्यामध्ये असणार असं टाकून द्या. पाण्यामध्ये किंवा त्या टोपल्यामध्ये तुम्ही चेंडू एवढा मातीचा असणारा जो गोळा केलेला आहे असा पाण्यामध्ये टाकल्याबरोबर विरघळेल का नाही? विरघळेल. पण तरी सुद्धा देव या पाण्यामध्ये त्या पृथ्वीला विरघळू देत नाही. त्याचं कारण एक आहे. म्या बोलविल्या वेदू बोले, म्या चालविल्या सूर्य चाले, म्या हलविल्या प्राणू हाले, जो जगाते चालिता. का विरघळत नाही? त्याचं कारण आहे या भगवंतानं समुद्राला सुद्धा मर्यादा घालून दिलेली आहे. समुद्राला एकदा सांगितलेलं आहे ही मर्यादेची रेष असणारी आहे ना, याच्या अलीकडे कधी सुद्धा यायचं नाही. आता पहा, कुणी जर मुंबईला गेला असेल ना तर मुंबईला गेल्याच्या नंतर मुंबईच्या सगळ्या बाजूने असणारा तुम्हाला समुद्र दिसेल
आणि सगळे लोक काय करतात, सुट्टीच्या दिवशी समुद्राला पाहण्याकरता जातात. पाणी किती आहे, आपल्या गावाकडले लोक सुद्धा तिकडे गेल्याच्या नंतर म्हणतात चला पाणी बघितलं नाही, समुद्राचं पाणी बघून येऊ. सगळे तिथं जातात. जिथपर्यंत तुमची दृष्टी जाईल तिथपर्यंत पाणीच आहे. एक दिवस या समुद्राला भगवंतानं रेषा घालून दिलेली आहे. एक दिवस त्या समुद्रानेच निर्णय घेतला. ऐका, सगळे लोक सुट्टीच्या दिवशी मला पाहण्याकरता येतात. मुंबईचे लोक मला पाहण्याकरता येतात. मुंबई नेमकी कशी आहे एकदा आपण सुट्टीच्या दिवशी जाऊन बघू. पुन्हा निर्णय घेतला समुद्रानं, आणि मागे घडलीच घटना. त्यानं निर्णय घेतल्याबरोबर समुद्राचा निर्णय, उगाच जाऊन बघून येऊ म्हणला, आपलं काय अडचण आहे. सुनामी नावाची असणारी लाट समुद्रामध्ये असणारी उसळली, भरपूर उंच गेली. उंच गेल्याच्या नंतर अशी लाट निर्माण झाली का नाही, नेट मुंबईमध्ये सगळे घर दार सगळे बघितले, कसे बांधकाम आहेत, कशी गिलावी आहे, कशी फरशी आहे, कसे लोक राहतात. सगळ्याला असे कडकडून समुद्रानं एकदा भेट घेतली. चला म्हणला एकदा माझा एकदा समुद्र बघा. आहे का नाही, केलं का नाही देवानं लीला. महाराज उगा एक झलक दाखवली की देवानं जर रेष जर थोडीशी काढून घेतली तर हाल काय होतात. पण इथं भगवंताचा अवतार आहे मर्यादेच्या बाबतीमध्ये. आणि हिरण्याक्ष नावाच्या दैत्याला जर ठारकुन केला असेल तर वराह भगवंतांनी विठाला विठाला आता भगवंतांनी जो तिसरा अवतार घेतलेला आहे त्या अवताराचं वर्णन केलं आहे. नारद पांचरात्र तत्वाचा उपदेश करणारे असणारे नारदजी. आणि त्यांनी पांचरात्र तत्वाचा उपदेश करत असताना दुसरा तिसरा काही उपदेश केलेला नाही. 3 लोकांमध्ये फिरण्याकरता एकच असणारी भक्तीची भूमिका, आणि त्यांना कोणी सुद्धा अडवू शकत नाही. त्याचं कारण एक आहे, फक्त त्यांच्या मुखामध्ये असणारा नारायणाचा असणारा जयघोष आहे. मी तर सांगतो ना, ज्याच्या गळ्यामध्ये माळ आहे, कपाळाला गंध आहे, त्याला कायदा सुद्धा एखाद्या दिवस म्हणतो चला माऊली चला पुढं बरं का, चला 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 पुढं चला चला. म्हणजे हे सगळे असणारे भीतात, नको असं करू. या नारदजीची भूमिकाच अशी आहे, स्वर्ग लोकात जाणार कांदा पोहे खाणार, मृत्यू लोकात येणार इथं सुद्धा शाल श्रीफळ सत्कार स्वीकारणार, पाताळ लोकांमध्ये सुद्धा जाणार, दैत्याकडून सुद्धा असणारा शाल श्रीफळाची भूमिका घेणार. कशाच्या जोरावर, काही नाही दुसरं, अजिबात नाही, फक्त गळ्यामध्ये विना आणि मुखामध्ये नामस्मरण. आता फक्त तुमच्या गळ्यामध्ये जोपर्यंत विना आहे तोपर्यंतच लोक पाया पडणार. कीर्तन झाल्याच्या नंतर पटका काढायचा आणि तिथं चौकात जाऊन थांबायचा. आणि तुम्ही 1000 रुपयाचं बंडल घ्यायचं, 10,000 रुपयाची नोटा करून या माझ्या पाया पडा 10 रुपये घेऊन जा. कुणी पाया पडल अजिबात नाही. पण उलट लोक एक काम करतील, घरचे पैसे जाऊन आणतील आणि तुमच्या हातामध्ये देतील आणि लगेच पाया पडतील. आता कीर्तन झाल्याच्या नंतर करा बरं का. म्हणजे ही जी भूमिका आहे ही नामस्मरणाची असणारी भूमिका आहे. आणि नारदजीचे जे असणारा जो काही भाग आहे तो तोच आहे. त्यांच्या मुखामध्ये दुसरं तिसरं काही नाही, फक्त भगवंताचं असणारं नामचिंतन. मी पुढं म्हणतो, सगळ्या जणांनी टाळी वाजून माग म्हणायचं बरं का, जोरात म्हणायचं. नारायण नारायण श्रीमन नारायण नारायण
वाजवू नका, मृदंग वाजवू नका, फक्त जोरात टाळी वाजवा आणि एकदा नारायणाचा जय घोष करा. नारायण. जोरात जोरात बरं का. जुंदड्यावर बसल्याच्या नंतर पात्र असेच हाणता का तुम्ही? हा ग असंच सगळ्या गर्दा असतो गावाला सगळ्या जोरात. नारायण. हा नारायण 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 नारायण. जोरात जोरात. नारायण नारायण नारायण. माझं कीर्तनच सफल झालं. विडाला विडाला भगवंताचा चौथा जर कुठला अवतार असेल तर नर नारायणाचा भगवंताचा चौथा अवतार. आणि हा भगवंतानी का अवतार घेतला माहिती? देवाची भक्ती करून तर मोक्ष मिळतोच, भगवंत स्वरूप तर होता येतच येतं, पण देवाची तपश्चर्या करून सुद्धा देवाची प्राप्ती होते. मग नर नारायणांनी केलं काय? काही सुद्धा नाही. गवताचं असणारं आसन मांडलं आणि उग्र असणारी तपश्चर्या केली. पण आता ती तपश्चर्या आपल्याच्यानं मात्र होत नाही का? 2 तासाचं कीर्तन असतं, इकडली मांडी तिकडं तिकडली मांडी इकडं, जांभळ्या द्यायच्या आणि इथं येऊन बसल्या बसल्या महाराजाचं दर्शन घेऊन लगेच. म्हणजे ही जी भूमिका आहे तपश्चर्याची, तर तपश्चर्याच्या भूमिकेमध्ये सांगितलेलं आहे नर नारायणाने असणारा तो चौथा अवतार घेतला. 5वा जर कोणता अवतार असेल तर सांख्यशास्त्राचा असणारा जो काही लोपलेलं ज्ञानाची भूमिका होती, तर लोपलेलं ज्ञान जगाच्या पुढं आणण्याकरता माता देवहूतीला ते ब्रह्मज्ञानाचा उपदेश केला आणि सांख्यशास्त्र असणारं लोपलेलं ज्ञान पुढं आणलं. नंबर 6 दत्तात्रय भगवंताचा असणारा तो अवतार घेतला. 7व्या स्वरूपामध्ये यज्ञ नारायणाचा अवतार घेतला. 8व्या स्वरूपामध्ये ऋषभदेवाचा अवतार घेतला. 9व्या स्वरूपामध्ये राजा पृथूचा अवतार घेतला. 10व्या स्वरूपामध्ये माशाचा अवतार घेतला. 11व्या वेळेला कासवाचा अवतार घेतला. 12व्या वेळेला धन्वंतरीचा अवतार घेतला. 13व्या वेळेला मोहिनीचा अवतार घेतला आणि 14व्या वेळेला नरसिंह भगवंताचा अवतार घेतला. 15व्या वेळेला वामन भगवंताचा, 16व्या वेळेला परशुराम, 17व्या वेळेला व्यास महर्षी, पुढं राम, बलराम, कृष्ण, बुद्ध अवतार, कलंकी, हंस आणि हैग्रीव असे 1 आणि 2 नाही किती अवतार झाले? 24. एवढे मी पाठ करून आलोय बरं का. हा. आणि हे भगवंताचे असणारे 24 अवतार आहेत. तुकोबाराय सांगतात एवढे जरी अवतार असतील तर हे दुसऱ्याच्या कामाचे नाहीत, हे सगळे असणारे अवतार आमच्यासाठी देवानं घेतले. अभंगाचं
एवढे भगवंतांनी अवतार घेतले, पण कुणा करता घेतले? आम्हासाठी अवतार. आपल्या करता देवाना अवतार घेतले. कोणते कोणते घेतले? आम्हासाठी अवतार मत्स्य माशाचा. आता या माशाच्या बाबतीत जर बोलायचं म्हटलं ना, या जगतामध्ये सगळ्यात सूक्ष्मात सूक्ष्म म्हणजे लहानात लहान जर काय असेल, सगळ्यात लहान बरं का, काय आहे? बरोबर ना? सगळ्यात लहान मासा. बर, या सृष्टीमध्ये सगळ्यात मोठ्यात मोठा कोण असेल? बाबांनी बरोबर सांगितलं. सगळ्यात लहान जर काय असेल तर एकदम लहान म्हणजे सूक्ष्म म्हणजे मासा, त्याच्यापेक्षा लहान कोणीच नाही. आणि सगळ्यात जर मोठा कोण असेल तर सगळ्यात मोठा सुद्धा मासाच. तुम्ही म्हणाल कसा? हे तुम्ही हत्ती पाहिला, घोडा पाहिला, बैल पाहिला, हे सगळे तुम्ही प्राणी पाहिले, पण समुद्रात जर तुम्ही जर गेलात ना, नावा जर बघितल्या तुम्ही मुंबईला गेल्याच्या नंतर, इतक्या मोठमोठ्या नावा आहेत ना महाराज, पण त्या नावेला सुद्धा खालून असे मोठमोठे असणारे असे यंत्र बसवलेले आहेत, जेणेकरून मासा आल्याच्या नंतर नावेला पलटी करू शकेल. आणि असे काही मासे आहेत की नावेला सुद्धा गिळण्याची हिंमत त्यांच्यामध्ये आहे. आता सुद्धा काही असे नाव आहेत की मध्ये गेल्याच्या नंतर त्यांचा आणखी पत्ता नाही, त्यांचं नेमकं काय झालंय. असे सुद्धा काही नाव आहेत की त्यांचा आणखी पत्ता सुद्धा नाही, म्हणजे ते नाव कुठं आहे, काय झालंय, काही त्यांचा पत्ता नाही. आणि ते मासे काय करतात? नावेला जवळ येऊन असे टक्कर मारणे किंवा धक्का देणे, त्यांच्या धक्क्यानं सुद्धा नाव पलटी होऊ शकते. म्हणजे सगळ्यात मोठा जर जीव कोणता असेल तर मासा, आणि लहानात लहान जर जीव कोणता असेल तर मासा. पण प्रश्न इथं असा निर्माण होतो, हा देवानं नेमका अवतार तरी का घेतला? हा प्रश्नच आहे ना. माशाचा अवतार नेमका का घेतला? विनोदानं सांगतो, माफी मागून बरं का. खाणारे लोक म्हणतील आमच्या करता. काय लोक बोलतील काही सांगता येत नाही. आता 2 दिवसाखाली मी भागवत कथा करत असताना असा कपडाला गंध लावलो, ठिपके लावल्यास. ते म्हणले महाराज का तुम्ही ठिपके लावले? म्हणलं डोकं दुखून म्हणून गंध लावला. काय सांगता, डोकं दुखून आपलं म्हणून गंध लावला. मग ते कथाकार काय करतात, अशी रुमाल टाकतात ना, अशी रुमाल टाकून कथा करतात. मग मी बी असा रुमाल असा टाकला. ते म्हणले मग रुमाल का पांघरला? मी म्हणलं थंडी वाजवणी म्हणून. आता काय सांगा, म्हणजे भगवंताने जो अवतार घेतलेला आहे माशाचा, याचं कारण एक आहे. माझा प्रश्न तुम्हाला आहे, आता तुम्ही सगळे सारणी गावामध्ये आहेत, या जन्माच्या अगोदर नेमकं तुमचं बीज कुठं होतं हे सांगा बरं. दादा सांगताच येत नाही, पण एक सांगतो, जरी तुम्ही पाठीमागचा तुम्हाला इतिहास माहिती नसेल, पण देवाला मात्र सगळं माहिती आहे बरं का. आणि इथून पुढल्या कालावधीमध्ये आपल्याला जन्म कुठं द्यायचा आहे, त्या बीजाची जी भूमिका आहे ती भगवंत काय करतो माहिती का, आपला मृत्यू जरी झाला तर आपलं मात्र बीज मात्र जशाला तसं कायम ठेवतो, त्याच्यात बदल करत नाही. असं समजत नसेल तर आणखी सोप्या भाषेत सांगतो. जुन्या काळामध्ये म्हणजे पाठीमागच्या काळामध्ये लोक काय करायचे, महाबीजची बॅग आणायचे, सोयाबीनची पेरायचे. आता ती प्रक्रिया त्यांनी बंद करून टाकली. आता काय करतात, शेतीतलंच बीज आणतात, 2 पोथ्या आपल्याकरता राखून ठेवतात आणि उरल्यालं राम महाराजाला दान करतात. असं ना, इकून टाकतात. देव सुद्धा काय करतो माहिती का, हे वरचं सगळं बाजूला काढून टाकतो, याच्यामधलं जे बीज लागणार आहे तेवढं मात्र राखून ठेवतो. वर्णन केलेलं आहे, वैवस्वत नावाचा मनू, नाव लक्षात ठेवा बरं का, वैवस्वत नावाचा मनू, आणि या मनूला भगवंतानी माशाचा अवतार घेऊन उपदेश करण्याकरता सुरुवात केली. कधी? या पृथ्वी तलावर 7 समुद्रानं पाण्याची मर्यादा ओलांडली आणि सगळं पाणी एक ठिकाणी झालं. आता कुणीच वाचत नव्हतं, त्यावेळेला देवाला प्रश्न पडला, आता पुढे जर सृष्टीची निर्मिती करायची म्हटलं, जर बीजच नसेल तर उत्पत्ती कुठून होणार? असं समजायचं. आणखी सांगतो, आता सगळेजण टमाटे खात असताना सरकारी टमाटे खातात बरोबर, आणि जुन्या काळामध्ये एक टमाटे असायचे शेतामध्ये, गोलंगी टमाटे, बरोबर का नाही? अहो काय वर्णन करावं, असं टमाटे असं चटणी करावी, कांदा टाकावा, फोडणी द्यावी, बस, आणि खाण्याकरता बसावं. नंबर 1. आता तोंडाला पाणी येऊ देऊ नका.
पण ते टमाटे जर तुम्ही आता खायचे म्हटलं तर बीज आहे का? आता आहे का बीज? अजिबात नाही. तुम्हाला सगळे संकरितच मिळतील. ते मागू सुद्धा नका, तुम्हाला बाजारात सुद्धा कुठे मिळणार नाहीत. देवानं ही गोष्ट लक्षामध्ये घेतली. अरे कालांतरानं ब्रह्मदेवाला जर सृष्टी निर्माण करायची म्हटलं, जर बीजच नसेल तर ब्रह्मदेव सृष्टी कुठून निर्माण करणार? मग काय केलं देवानं? सगळी सृष्टी असणारी जी काही आहे जलमय झाल्याच्या नंतर प्रत्येक जणाचं बीज धरलं देवानं. कुणाकुणाचं धरलं सांगतो. एवढे मच्छर आहेत का नाही, या मच्छराचं बीज सुद्धा देवानं धरलं. लोक म्हणतील मच्छर कशा करता देवानं बीज धरलं असेल बाबा? आता काही लोक म्हणतील आम्हाला त्रास देण्याकरता. त्याचं कारण एक सांगतो. जरी मच्छर असेल आणि तुमचं येऊन रक्त जरी पित असेल, तुम्हाला दुःख होत असेल, पण मच्छराला दुःख होतं का? होतं का दुःख? होतं. अहो त्याचं पोट भरण्याचं साधन आहे ना, त्याला आनंद आहे ना त्याच्यामध्ये. देवानं मच्छराचं बीज धरलं. बरं, किडा असेल, मुंगळा असेल, कुठलाही जीवजंतू असून भगवंतानं प्रत्येक जणाचं बीज धारण केलं असणार, जमा केलं. आणि जमा केलेलं असणारं जे बीज होतं तेवढं बीज असं जमा करून एका नावेमध्ये ठेवून दिलं. नाव पाण्यामध्ये बुडत नाही. नावेमध्ये बीज ठेवलं. वैवस्वत नावाच्या मनुला नावेमध्ये बसवलं. नावेमध्ये बसून भगवंतानं माशाचा अवतार धारण केला. आणि माशाचा अवतार धारण करून त्या माशाला एक शिंग, बघितलं का तुम्ही? नुसतं हो म्हणा बरं का, पुराणात आहे. तुम्ही आता माशाचं शिंग बघितलं नसेल पण पुराणामध्ये आहे. त्या माशाला असणारं शिंग. आणि वैवस्वत नावाच्या मनुला सांगितलं, बाबा ह्या सगळ्या जणांचं बीज नावेमध्ये आहे, ही नाव बुडू देऊ नको. या नावीचा असणारा जो दोर आहे का नाही, तर माझ्या असणाऱ्या शिंगाला तू बांधून ठेव. त्या वैवस्वत नावाच्या मनुनं काय केलं? रश्शी त्या माशाच्या शिंगाला बांधली. वैवस्वत नावाच्या मनुनं प्रश्न विचारायचा आणि मत्स्यरूपी भगवंतानं त्याला उपदेश करायचा. आज भगवंतानं माशाचा अवतार जर कशा करता घेतला असेल, तर आज ही सगळी सृष्टी दिसते का नाही, या सगळ्या बीजाचं असणारं संरक्षण करण्याकरता भगवंतानं माशाचा अवतार घेतला. विडाला विडाला. आता भगवंतानी दुसरा अवतार या अभंगामध्ये सांगितलाय. मत्स्य कुर्मादी, म्हणजे कुर्म म्हणजे कासव. कशा करता घेतला? देवी दैत्य सागर मंथन पै केले. आणि ती मंथन करत असताना मद्राचल नावाचा पर्वत समुद्रामध्ये बुडू लागला. त्यावेळेला दैत्य लोकाला आनंद प्राप्त करून देण्याकरता, देवता मंडळीला आनंद प्राप्त करून घेण्याकरता माशाचा असणारा अवतार तर भगवंताने घेतला, पण कासवाचा अवतार घेऊन त्या मद्रांचल नावाच्या पर्वताच्या खाली जाऊन थांबले. म्हणून त्या समुद्र मंथनामधून 1 आणि 2 नाही, 14 रत्नाची असणारी प्राप्ती झाली. आम्हासाठी अवतार मत्स्य कुर्मादी सुकर, हे 3 असणारे अवतार भगवंतानं या अभंगामध्ये घेतल्याच्या नंतर तुकोबराय वर्णन करतात. हे 3 अवतार देवाना आमच्या करता घेतले. नवे नवे असंख्य असणारे अवतार आमच्या करता घेतले. बर, आम्हासाठी अवतार मत्स्य कुर्मादी सुकर. पण हे अवतार घेत असताना एक मात्र काम करावं लागतं. तो भगवंत अवतार घेतो ना, अवतार घेऊन भक्ताचं संकट असणारं निरसन करतो आणि संकट निरसन करतो. पण त्या देवाचं करावं लागतं काय? दुसरं तिसरं काही नाही. त्या देवतेचं नाव मात्र घ्यावं लागतं. अभंगाचं दुसरं चरण.
मोहे धाव घाली पाहा मोहे धाव विठोबार खुमाई 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 अभंगाच्या द्वितीय चरणामध्ये तुकोबाराय वर्णन करतात. अवतार घेतो, धावून येतो, सगळ्या गोष्टी खऱ्या आहेत, पण त्याचं नाव घेतल्याच्या नंतरच येतो बरं का, असा मोकळा नाही येण्याकरता. मोहे धाव घाली पाहणा. पण याच्या पुढे आणखी एक सांगतो बरं का, एखाद्या वेळेस संसाराच्या जीवनामध्ये तुम्ही एखाद्या माणसाचं नाव घेतलं, उदाहरणार्थ एखाद्या माणसाचं नाव घेतलं, नाव घेतल्याच्या नंतर माणूस येईलच याची गॅरंटी नाही. ती कुणाच सांगेल 5 मिनिटं थांबा, एवढं काम उरकलं की येतो. पण देव तसा करतो का? नाही नाही, हाक मारली की लगेच येतो. पण याच्या पुढे आणखी एक सांगतो, जरी एखादा माणूस हाक मारल्याबरोबर जरी आला, हाक मारल्याबरोबर जरी आला, तरी प्रेमयुक्त अंतकरणानं आपल्यावरचं संकट मात्र दूर करणार नाही. याच्या पुढे आणखी एक दृष्टांत थोडासा आपल्या संसारामधला देतो. तुम्ही दररोजच घरी हाका मारता बरं का, तुम्ही दररोज संसारामध्ये दररोजच हाका मारता, पण हाका मारून ज्यांच्या बाबतीमध्ये तुम्ही हाका मारल्या ते धावून लगेच येतात का? 3दा म्हणावं लागतंय बहाकर, बरोबर? आणि 3दा म्हणल्याच्या नंतर पुन्हा कशी तरी येणार. हाकच आहे नाही सुद्धा, पण तरी सुद्धा लवकर येईल अजिबात नाही. बर, दुसरी गोष्ट सांगतो, पण देवाचं ब्रीद मात्र तसं नाही बरं का. हाके सरसी उडी घालो निया स्तंभ फोडी, ऐसी कृपावंत कोण माझ्या विठाई वाचून. लोक तर सगळेच येतील हो, पण आल्याच्या नंतर प्रेमयुक्त अंतकरणानं संकट मात्र कुणी सुद्धा सोडवणार नाही. दुसरा दृष्टांत सांगतो, गाय शेतामध्ये चरण्याकरता जाईल आणि चरण्याकरता गेल्याच्या नंतर दुपारचे 4 वाजून गेल्याच्या नंतर किती जरी हिरवा चारा असला तर गाईचं पुन्हा मात्र त्या चाऱ्याकडे लक्ष लागत नाही. का लागत नाही माहिती? तिला आता आठवण येते, आता आपल्या पोटापुरतं झालेलं आहे, आता लेकराची आपल्याला काळजी करणं गरजेचं आहे. जशी गाय गावातून शेतामध्ये चारा खात जात असताना किंवा जाण्याकरता लवकर जाते का उशिरा जाते? चराय जात असताना उशिरा जाते, आणि पोट भरल्याच्या नंतर परत वासराकडे येत असताना 2 घंटे लेटच येते ना. सगळ्याच्या पुढं तर येते ना ते बिचारी अगोदर. आणि वासरू असं ओरडल्याच्या नंतर वर्णन केलेलं आहे पहा, गाय आली रे आली आणि वासरू ओरडलं ना, तर देवाचा दृष्टांत आणि त्या वासराचा आणि गाईचा दृष्टांत तसाच आहे. देव धावून आल्या बरोबर तर मोहे धाव घाली पाहणा. पाहणा शब्दाचा अर्थ असा होतो, देव काय करतो, असा पाहणावतो. काय संकट आहे सांगा, लगेच करतो. आणि गाय सुद्धा काय करते माहिती का, वासरू जवळ आल्याबरोबर मोकळ्या मनानं पाहणा सोडून देते. पण शेतकरी एवढा इमानदार, फक्त वाट कशाची बघतो, पाना सुटण्याची. इतका इमानदार, इतका इमानदार, पाना सुटल्याबरोबर तर असा अंगठा घेणार कशामध्ये, वासराच्या तोंडात,
आम्ही बरोबर अंगठा देणार, त्याच्या कानाला धरणार, वडून तिथं नेऊन बांधणार, आणि ते तिकून असं करतोय. आणि आपण काय करतो माहिती का, पुन्हा एक थेंबर सुद्धा दूध त्या वासराला ठेवत नाही बरं का, अजिबात नाही. सगळं काढून घेतो आणि पुन्हा मात्र त्याला सोडून देतो. आता काय पिल विचारायचं. महाराज इथं भगवंताचा दृष्टांत दिलेला आहे. भगवंत काय करतो, मोहे धाव घाली पाहना. पाहना म्हणजे प्रेमयुक्त अंतकरणानं भक्ताला असताना त्या ठिकाणी सांगतो, बा काय तुझं संकट आहे बोल, पण नाव घेता पंढरी राणा. एकदा जर देव जर असणार असा पाहनावला रे पाहनावला, तर वर्णन केलेलं आहे, तसा देव तो कुठं सुद्धा दिसत नाही. पण सर्वा घटी राम सूर्यप्रकाशक, हरी जळी स्थळी भरला, इता ठाव नाही उरला, आज म्या दृष्टीने पाहिला विठ्ठलची. किंवा पाहे तिकडे बाप माय, विठ्ठल आहे रखुमाय. प्रत्येक वस्तूमध्ये देव भरलेला आहे, पण जर पाहण्याकरता गेलं तर दिसत नाही. कोठे न दिसे पाहता, पण संकट पडल्याच्या नंतर उडी घाली अवचिता. याच्याकरता जर नरसिंहाच्या बाबतीमध्ये जर बोलायचं म्हटलं तर हिरण्यकशिपूने भक्त प्रल्हादाला विचारायचं, सांग कुठं आहे देव. त्यानं सांगितलं प्रत्येक वस्तूमध्ये आहे. बर, मग या खांबामध्ये सुद्धा आहे. हजारो खांब होते आणि प्रत्येक खांबामध्ये विचारलं, या खांबामध्ये आहे, त्या खांबामध्ये आहे, त्या खांबामध्ये आहे. त्यावेळेला त्याला असा गैरसमज झाला, 2-4 खांबामध्ये असेल, दुसऱ्या तर खांबामध्ये नसेल ना. दुर्जनानं काय केली, लाथ मारली. नारायण प्रगट, खांबावरी लाथ मारिली दुर्जन, नारायण प्रगट. ओ खांबावरी लाथ मारिली दुर्जन, स्तंभे नारायण. खांबावरी लाथ मारिली दुर्जन, आणि खांबावर लाथ मारल्याच्या नंतर नामदेव महाराज म्हणतात, देव कसा प्रगटला. मानव शरीर सिंह वदन हरी. शरीर कसलं होतं, मानवाचं. आणि वरचा असणारा जो चेहऱ्याचा भाग होता तो कसा होता, तो मात्र सिंहाचा. मानव शरीर सिंह वदन हरी, गुरगुर तो करी देवराव. आता त्या गुरगुर शब्दाचा अर्थ असा सांगतो, काही कुत्रे असे असतात की गपचीप येऊनच चावतात. आणि ते सगळ्यात जर खतरनाक कोणतं कुत्र असेल तर गपचीप येऊन चावणार, अचानकच येणार आणि चावणार. पण देवाची लीला तशी नाही बरं का. देवानं गुरगुर तो करी देवराव. अहो एवढा हिरण्यकशिपू पण देवाना असं गुर 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 करण्याकरता सुरुवात केलं का नाही, तेवढा हिरण्यकशिपू असा थर 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 कापू लागला. तरी सुद्धा त्यांना हातामध्ये तलवार घेतली आणि देवासोबत युद्ध खेळण्याकरता पुढे सरसावला. काय केलं देवानं, सहज त्याला दोन्ही हातानं असं धरलं आणि धरल्याच्या नंतर डायरेक्ट चौकटीवर नेलं त्याला. आणि त्याला प्रश्न विचारायला सुरू केले, तू चतुर आहेस ना, आणि ब्रह्मदेवाकडून तू वरदान मागून घेतले ना, भरपूर हुशार आहेस ना, आता बोल, आता सांग. मी तुला आता चौकटीवर आणून इथं माझ्या मांडीवर घेतलेलं आहे, तुला मारत असताना सांग आता मी घरामध्ये आहे का बाहेर आहे. बोला, चौकटीवर म्हणल्यास अहो घरातही सांगता येत नाही आणि बाहेरही सांगता येत नाही. बर, मी आकाशामध्ये आहे का पाताळामध्ये आहे. त्यानं सांगितलं आकाशातही नाही पाताळातही नाही. बर, सांग आता दिवस आहे का रात्र आहे. म्हणजे सायंकाळचे 6 वाजलेले होते. अर्धबिंबी म्हणजे सूर्य काय झालता, अर्धा असणारा अस्ताला गेला होता आणि अर्धा असणारा वर होता.
मग त्यावेळेला सांगितलं आता रात्रही नाही आणि आता दिवसही नाही. बर, तू वरदान असं मागितलं होतं की मला प्राण्याकडून सुद्धा मरण येऊ नये आणि माणसाकडून सुद्धा मरण येऊ ऐसा होता वर. नखेत्यांचा वैशाख मासी अवतार वेळा मनोनी नखेत्याचा अंत केला. मनोनी नखेत्यांचा अंत के वैशाख मासी अवतार वेळा. त्यानं वरदान मागून घेतलं होतं मला शस्त्राकडूनही मरण येऊ नये आणि अस्त्राकडूनही मरण येऊ नये. सांग मी पुरुष आहे का स्त्री?